जवळपास 12 वाजलेले आहेत. जेमतेम पुढे 6 तास आपल्याकडे आहेत आणि 6 तासामध्ये आता ही मॅच जवळपास 1 तास घेईल. म्हणजे पुढच्या 5 तासामध्ये आपल्याला 5 मॅच खेळवायच्या आहेत. त्यामुळे सहकार्य करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात. पंचायचरा लेट्स प्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हा मारा. ओ पहिला चेंडू मनोजचा हवेमध्ये आणि इथे झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती मनोज दाभाडे बाद. थँक्यू. पहिला चेंडू हनुमंत शेखावतनं टाकला. पहिल्या चेंडूवरती तो थोडासा इंज्युर्ड सुद्धा झालेला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा आलेले आहे. मैदानावरती आपण पाहतो तुम्ही नक्कीच वॉर्मअप थोडासा जो करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण ती गोष्ट टाळतो. दीपक दादा मैदानावरती फलंदाजीला उतरतायत. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर एक अनुभवी खेळाडू म्हणून दीपकदादा दाभाडे यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. D11 कोटेश्वरवाडी विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव स्टेशन हा सामना मैदानात सुरू आहे. दोन्ही तळेगाव परिसरातले खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडूला एकमेकाचा खेळ माहिती आहे. कोण कशा प्रकारची बॅटिंग करेल, कशा प्रकारची बॉलिंग असेल. परंतु हनुमंतनं पहिल्या चेंडूवरती मनोजला अप्रतिमरित्या टिपलंय. एका उसळत्या चेंडूवरती शॉर्ट लॉंग लेगला मनोज दाभाडेचा सुंदर झेल टिपला गेला. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. 5 षटकांचा सामना असणार आहे. त्याचबरोबर D11 कोटेश्वरवाडीसाठी अजून एक थोडीशी गोष्ट अशी असेल की 5 धावांची पेनल्टी त्यांना ऑलरेडी आहे संघ उशिरा मैदानावरती आल्यामुळे. म्हणजे जेवढ्या धावा ते करतील त्यातनं 5 धावा ऑलरेडी मायनस होणार आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू हनुमंत. क्षेत्ररक्षणामध्ये होत असलेले बदल जबाबदारी असेल दोन्ही बॅट्समनवरती. D11 कोटेश्वरवाडी हा एक मातब्बर संघ आहे. तेवढ्याच ताकदीचा संघ समोर आपण पाहतो युनायटेड क्रिकेट तळेगाव स्टेशन हा संघ नक्कीच मैदानावरती पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली गेले. पुढचा चेंडू हनुमंतचा. हो हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. परफेक्ट गॅप मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा आरामात पळून पूर्ण केली गेली. 2 धावांनी स्कोर कार्ड आपण त्रिकाणी पाहतोय पुढे जाईल. 2 धावांनी त्रिकाणी धावन झालेली सुरुवात. मानदेवी क्रिकेट क्लब मान यांच्या वतीनं आयोजित केलेलं क्रिकेटचं एक बहारदार नियोजन. मुळशी तालुका टेनिस बॉल असोसिएशनच्या फुलपिच टेनिस बॉल परंपरेतली एक मानाची स्पर्धा तुम्ही पाहताय मानदेवी चषक 2020. यावेळी जोरदार फटका. शॉर्ट पिच होता आणि डीप स्क्वेअर लेगला एक बहारदार चौकार 4 धावांसाठी. मैदानावरती आपण पाहतो एक जोरदार फटका. धावफलक पुढे जाईल. 1 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. 1 बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हरकत नाही, क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात. जाणून बुजून कोण उशिरा मैदानावरती येत नाही. ऐन वेळेला काही अडचणी होत असतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज परत गोलंदाजी मार्कवर सज्ज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. हा चेंडू ऑफ साईडला उंचावरनं खेळला गेला. एक बहारदार फटका. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती, दहशत होती. चेंडू सीमा फोडून जातोय 4 धावांसाठी. वारंवार देतोय. समोरचं जे शाळूचं पीक आहे तिथे बरेचसे आपले प्रेक्षक जे आहेत ते तिथे जाऊन बसतायत. तिथे त्या शाळूच्या पिकाजवळच्या बांधावर कुणीही बसायचं नाही. समोर 2 मोठ्या गॅलरीज आहेत. इकडे भरपूर जागा आहे. हा चेंडू हवेत खेळलाय. फिल्डर तिकडे आहे. पाव्या झेल होतोय का आणि अफलातून झेल टिपलाय. फलंदाज बाद.
मैदानावरती उतरतायत. मला वाटतं वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. आपल्या खेळाच्या जोरावरती या खेळाडूनं या परिसरामध्ये नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामध्ये आपलं नाव गाजवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये नथू दाभाडे नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती उतरत आहेत. दोन अनुभवी खेळाडू D11 कोटेश्वरवाडी संघाकडनं मैदानावरती आहेत. एका बाजूनं दीपकदादा दाभाडे, दुसऱ्या बाजूनं नथुभाऊ दाभाडे मैदानावरती उतरत आहेत आणि दोघांनाही माहिती आहे आता कसं खेळावं लागेल. 5 षटकांचा सामना आहे. सामना हा 5 षटकांचा आहे कारण आज आपल्याला क्वार्टर फायनल 7 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण 5 ओव्हरची मॅच खेळतोय. मैदानावरती धावा आहेत तर तब्बल 10 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया 2 सुंदर विकेट हनुमंतनं मिळवल्या. 2 सुंदर चौकार सुद्धा आपल्याला पाहायला भेटले. परंतु जो झेल टिपला तो झेल अफलातून होता. सोपा तो झेल नव्हता. बाहेरनं पाहायला गोष्टी फार सोप्या वाटतात मित्रांनो. आतमध्ये मैदानावरती उतरलात हातपाय थरथर कापतात, अंगाला घाम फुटतो. हे आपण अनेक वेळा पाहिलंय. हनुमंत पुढचा चेंडू दीपक दाभाडे यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हो, हा चेंडू हलक्यातून खेळून दिलाय. गॅपमध्ये राज चेंडूच्या मागे येतात तोपर्यंत घेतली गेलेली सिंगल आपण पाहिले. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. एक सुंदर अशा प्रकारचं केलं गेलेलं नियोजन मानच्या संपूर्ण आपल्या क्रिकेट प्रेमी युवकांचं, मानच्या ग्रामस्थांचं त्या ठिकाणी दिलेली सुंदर साथ. आणि आज आपण पाहतोय 4थ्या दिवसामध्ये ही स्पर्धा आले. 27 तारखेला स्पर्धेचा अंतिम सोहळा या मैदानावरती रंगणार आहे. त्या ठिकाणी इतर जे प्लेयर आले दुसऱ्या त्या ठिकाणी पुढच्या मॅचचे टीमचे प्लेयर जे आहेत त्यांनी डायरेक्ट पुढे समोर जाऊन त्या ठिकाणी पुढच्या स्टँडमध्ये बसायचं आहे. त्याचबरोबर पलीकडे त्या शेतामध्ये सुद्धा बांधावर कुणी बसायचं नाही कारण तिकडले आपले शेतकरी मित्रांकडून वारंवार सूचना येते. त्यांच्या पिकाचं नुकसान मित्रांनो आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे कारण आपली स्पर्धा 5-6 दिवसांची आहे. त्यांना ते त्या ठिकाणी आयुष्यभर ते पीक त्या ठिकाणी तर नक्कीच वर्षभर जपावं लागतं. त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी येत आहेत. प्रसाद षटक क्रमांक 2 घेऊन. दीपक दाभाडे स्ट्राईक एंडला, नॉट स्ट्राईक एंडला नथू दाभाडे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 बाद 11 धावा धावफलकावरती आहेत. मनोज पहिल्या चेंडूवरती बाद झाले परंतु संघामध्ये दर्जेदार खेळाडू आहेत कारण आपण पाहिले अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा संघ सेमीफायनल फायनलमध्ये असतो. D11 कोटेश्वरवाडीचा एक चांगला संघ त्या ठिकाणी मनोज असतील, नथुभाऊ असतील, दीपकदादा यांनी बांधलेला आहे. त्या ठिकाणी उदयोन्मुख तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा पुरेपूर बॅलन्स या संघामध्ये पाहायला मिळतो. समोर आपण युनायटेड क्रिकेट क्लब तळेगाव स्टेशन संघ पाहिला. अनेक बलाढ्य खेळाडू त्या संघामध्ये सुद्धा आहेत. पहिला चेंडू ऑफ साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. फिल्डिंग सुंदर आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. मला वाटतं हा चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग व्यवस्थित होऊ शकला नाही. बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू थेट फिल्डरच्या हातामध्ये गेला. एका धावेन धावफलक पुढे जाईल. तब्बल 12 धावा या धावफलकावरती आहेत. परत एकदा प्रसाद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. आपण ऑफ साईडला जर पाहिलं तर 5 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, गली आहे, पॉइंट आहे, कव्हर आहे, वाईडिश मिड ऑफ आहे. लेग साईडला एक फिल्डर सर्कलच्या आत, 2 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. यावेळेस बॅटची कड हनुमंत चेंडूच्या मागे येतोय. धावा मिळणार नाहीत, डॉट बॉल असेल. लेग साईडला जर आपण पाहिलं तर वाईडिश मिड ऑन वरती संदीप काडिलकर सर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल धावा आहेत, त्यात 2 बाद 12. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रतिदा सज्ज. पाहूया काय होईल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओहो, हा चेंडू खोलो टप्प्याचा होता परंतु लेग टर्मच्या थोडासा बाहेर. वाईड बाजूला पंच करतायत. अवांतरच्या साह्यानं धावफलक पुढे जाईल. तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा. D11 कोटेश्वरवाडी विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स फाउंडेशन तळेगाव स्टेशन हा सामना मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा प्रसाद पुढचा चेंडू नथू यांच्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू तर ऑन साईडला खेळलाय परंतु फिल्डर परफेक्ट प्लेस केलाय. थोडीशी गडबड. एक धाव पळून पूर्ण केली गेली. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा बॅट्समन आरामात पळून पूर्ण करतायत. आजचा 4था दिवस स्पर्धेचा आहे. 3 दिवसामध्ये तब्बल 24 संघ मुळशी तालुक्यातल्या या मैदानावरती आले. या ठिकाणी विशाल मोरे सरांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये काही वेळ आमच्यासाठी द्याल अशी अपेक्षा आहे. त्यांचा वराळे संघ पहिला सामना जिंकलेला आहे. विशाल मोरे सर काही वेळानंतर आपल्याबरोबर जॉईन होतील. फुल टॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगला खेळलेला एक बहारदार फटका. चेंडू सीमा पार. सुंदर षटकार.
ready to fight. Get ready to fight. दोन बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. विशाल सर मगाशी मॅच झाल्यानंतर जाता मला भेटले आणि विशाल सरांनी सांगितलं फुलपिच क्रिकेटमधली आमची ही पहिली मॅच होती ज्या मॅचमध्ये विजयानं सुरुवात झाली आमची आणि त्यांनी एका चांगल्या संघाला पराभूत केला असंही म्हणावं लागेल. प्रसाद हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. नथू यांचा चेंडू बॅट होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू स्कोअर कार्डवरती लिहिला जाईल. षटक क्रमांक मैदानामध्ये सुरू आहे ते दुसरं. 2 बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. इथे त्यांच्या स्कोअरपेक्षा 5 धावा जास्त भरावं लागतील. जो स्कोअर त्यांनी मनामध्ये धरला आहे D11 कोटेश्वरवाडीनं त्यापेक्षा 5 धावा त्यांना जास्त करावं लागतील कारण संघ उशिरा मैदानावरती आल्यामुळे 5 धावांची पेनल्टी आयोजकांना नाईलाजाने त्यांना द्यावी लागली. हा चेंडू सुंदर फटका परफेक्ट गॅपमध्ये सीमा पार जातोय चेंडू 4 धावांसाठी. Get ready to fight. Get ready to fight. आपण धावफलकावरती पाहतोय 2 बाद 25 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 बाद 25 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती घेऊन येत आहेत. गोलंदाजाचं नाव कृपया कळवा. बळीराम गोलंदाजी मार्कवरती आहेत. बळीराम दोन्ही पंच एकमेकाबरोबर त्या ठिकाणी चर्चा मसलत करतायत. खेळाडू मला वाटतं काही नियम किंवा काही त्या ठिकाणी मैदानाच्या कशा प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या जाणून घेत आहेत. दोन्ही अनुभवी खेळाडू D11 कोटेश्वरवाडीकडनं मैदानावरती एका बाजूनं दीपकदादा दाभाडे दुसऱ्या बाजूनं नथू भाऊ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहेत. अनुभव या खेळाडूंनी भरपूर आपल्या आयुष्यामध्ये कमवला आहे क्रिकेटच्या मैदानावरती. दीपकदादांकडे जर पाहिलं तर मला वाटतं फिटनेसवर त्यांनी काम केलं गेल्या वर्षभरामध्ये कारण त्यांना मी मागच्या वर्षी खेळताना पाहिलं होतं. अजून थोडंसं हेवी फिटनेस त्यांचा होता परंतु आता एकदम पूर्णपणे एकदम व्यवस्थित फिटनेस. अगोदर ते मैदानावर आले मला ओळखता आलं नाही एवढा सुंदर फिटनेस त्यांनी मेहनत करून आपल्या त्या ठिकाणी मिळवलेला आहे. दुसऱ्या बाजूनं बाळाभाऊ धामनकर यांनी सुद्धा जवळपास 12-13 किलो वजन बाळाभाऊंनी सांगितलं मी कमी केलं. मग त्यांना सांगितलं का ते म्हटले मला एक नाद आहे आणि त्या नादामुळे मी ते वजन कमी केलं. तो नाद कुठला या चेंडूनंतर मी तुम्हाला सांगेल. 2 बाद 25 धावा धावफलकावरती आहेत. उसळी घेणारा चेंडू पव्या चेंडू चेस केल्यामुळे बहुतेक वाटबाव दिला गेला नसेल. बाळाभाऊ यांनी सांगितलं हा क्रिकेटचा नाद जो आहे ना त्या नादामुळं मी 14 ते 15 किलो वजन कमी केलंय. नाद करावा तो चांगलाच करावा. नाद तुम्ही असा करा की तुमचा कोणी नाद करता कामा नाही. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 25 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत तर 2 बाद 26 धावा धावफलकावरती आहेत. मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रसिद्ध क्रिकेटपटू आनंद चौहान यांनी आता फोनवरती संभाषण साधलं आणि त्यांनी सांगितलं मावळ तालुक्यातल्या सर्व टीमला आणि मान देवी चषकाच्या सर्व आयोजकांना खूप खूप शुभेच्छा. अतिशय अप्रतिम नियोजन स्पर्धेचं केलेलं आहे. 2 बाद 26 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं सुरू आहे. बळीराम टू नथू असा सामना रंगेल. पुढे सरसत खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर टाकला. नथू यांना पुढे येताना पाहून व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. तब्बल 27 धावा धावफलकावरती आहेत. आज आपण पाहतोय मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनचा हा जो हाफ आपण त्या ठिकाणी राखीव ठेवला आहे. मुळशीकरांचं कौतुक आहे. त्यांनी मावळ तालुक्यासाठी संपूर्ण एक हाफ त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे. भविष्य काळामध्ये दोन्ही तालुके एकत्र येऊन अजून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. प्रीमियर लीग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. परंतु फुलपिच क्रिकेट मावळ तालुक्यात 2 वर्षापूर्वी सुरू झालं
आपला मुळशी तालुका या वर्षीपासून म्हणजे स्पर्धा होत होत्या, पण त्या असोसिएशनच्या अंडर स्पर्धा होत नव्हत्या. आता मात्र यावर्षी असोसिएशनच्या मार्फत स्पर्धा सुरू होत आहेत. हा चेंडू बॅटची बाहेरचीकडे घेतोय, गेलाय तो पॉईंटच्या दिशेला. फिल्डर चेंडूच्या मागे आला, त्यावरती घेतलेली सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. तब्बल 28 धावा या स्कोअर कार्डवरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे ते तिसरं. मेंगडे साहेब मला वाटतं काल मैदानावरती येऊ शकले नाही, परंतु आज ते मैदानावरती आलेत. अतिशय पहाडी आवाजामध्ये, म्हणजे ते बोलायला लागले की समोरच्या पहाडावर नाही आवाज पलीकडे जाईल, त्या पहाडाच्या पेक्षा उंच असणारा आवाज त्यांचा आपण पहिले 2 दिवस ऐकला. काल त्यांच्या काही व्यस्त कार्यक्रमावरती येऊ शकले नाही. आज दिवसभर ते आपल्याबरोबर असतील. दीपक राजगुरू सर सुद्धा काही वेळात मैदानावरती येत आहेत. फुलटॉस चेंडू होता, ऑफ साईडला खेळून काढलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय, सुंदर फिल्डिंग करायचा प्रयत्न, परंतु थोडीशी गडबड आणि त्यानंतर घेतल्या गेल्या 2 धावा. 2 धावाने धावफलक पुढे जाईल. 2 बाद 30 धावा धावफलकावरती आहेत. अनुभवी जोडी, चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. 5 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू होत आहे. आपण कालपर्यंत 6 षटकांच्या मॅच खेळल्या, परंतु आज थोडासा उशीर झाल्यामुळे सर्व सामने आपण 5 षटकांचे मैदानात खेळतोय. हा चेंडू खोल टप्प्याचा ऑफ साईडला खेळलाय. ओहो, संदीप गाडीलकर सरांनी सुंदर चेंडू अडवलाय. त्यावरती आलेली सिंगल आपण पाहिले. 2 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. जन्यात धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 31 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू ऑफ साईडला खेळलाय. धावफलकावरती इथे थ्रो थोडासा उशिराने येतोय, त्यावरती घेतलेल्या 2 धावा. 33 धावा धावफलकावरती आहेत. याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. D11 कोटेश्वरवाडी सर्व आपल्या खेळाडू मित्रांना विनंती आहे, आपण प्लेयर्सनी कंपल्सरी डगआउटमध्ये थांबायचं अशी नक्कीच आयोजकांच्या वतीनं थोडीशी सूचना माझ्याकडे येते. धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 33 धावा या धावफलकावरती आहेत. मनोज दाभाडे बाद झाल्यानंतर त्या ठिकाणी धावफलक असं वाटलं थांबेल, परंतु दीपक दादा दाभाडे आणि नथुभाऊ दाभाडे यांनी सुंदर बॅटिंग करत मैदानाच्या आतमध्ये धावफलक एका वेगळ्या उंचीकडे ते घेऊन चाललेत. D11 कोटेश्वरवाडी संघ जर पाहिला तर आपल्या या परिसरामध्ये मावळ तालुक्यामध्ये एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आपला जो या भागातला पुण्याचा जो पश्चिम पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो युनायटेड स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव स्टेशन या संघानं सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवल्यात. मातब्बर खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे. पृथ्वी मला वाटतं गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. संघाचे संघनायक पृथ्वी जगताप गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद 33 धावा धावफलकावरती आहेत. विशाल मोरे सर आपल्या समेत आहेत. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून त्यांनी क्रिकेट कारकीर्द केली सुरुवात. हा चेंडू सुरेख होता, सुरेख चेंडू होता. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू पहिल्या इनिंगमध्ये बाकी असतील. मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वी ओनली फ्रेंड्स ग्रुप पवन मावळ पवनानगरला राहुल मोहोळ आणि मित्र परिवार जी स्पर्धा आयोजित करतात, तिथे 3-4 वर्षापूर्वी मला वाटतं 2016-17 साली विशाल सरांची ओळख झाली आणि त्यावेळेस त्यांनी तिथून पहिल्या भेटीतच मला असं वाटलं ज्या प्रकारे ते बोलायचे, त्यांचं पूर्णपणे वक्तृत्वावरती नियंत्रण होतं आणि चांगल्या प्रकारची शब्दफेक त्यांच्याकडे होती. कॉमेंट्रीच्या माध्यमातून भरपूर नाव कमावलं त्यांनी. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साईडला बरोबर बॅटमध्ये घेतलाय. फिल्डर फार दूरवरती असेल. चेंडू सीमारेषा फाडून गेलाय 4 धावांसाठी. धावफलकावरती आपण पाहतोय 2 बाद 37 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतर विशाल सर एका शाळेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी शिक्षकाचं काम निभावत असताना अनेक विद्यार्थी ते घडवतात. आपल्या शाळेतले विद्यार्थी फक्त अभ्यासात नाही तर खेळात सुद्धा पारंगत पाहिजे असा ठाम निश्चय करून त्यांनी अनेक त्या ठिकाणी खेळाडू आपल्या शाळेमध्ये घडवलेले आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धांसाठी, शालेय स्तरावरच्या स्पर्धांसाठी ते आपले त्या ठिकाणी मुलांना घेऊन जात असतात. त्यांना व्यावसायिक किंवा प्रोफेशनल खेळ कसा खेळावा याचं उत्तम उदाहरण ते देतात. आणि सर्वात एक मला आवडलेली गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस विशाल सर मला 4 वर्षापूर्वी भेटले होते
त्यावेळेस जोरात वार आलं तर ते गाडीवर उडून जातील की काय अशी त्यांची ध्येयष्टी होती. आज ते जबरदस्त फिटनेस त्यांनी कमवलेला आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाहूया काय होत आहे. ओ दीपक झेल टिपलाय हनुमंतनं शॉर्ट फाईन लेगला. कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छूते दिल के तार से इंडिया वाले हर जीत छीन ले हार से इंडिया वाले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत त्या 3 बाद 37 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना cricklife.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. आयोजकांनी कुठल्याच गोष्टीत कमतरता ठेवली नाही. तब्बल 2 कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं ही स्पर्धा आपण 180 पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्ह प्रक्षेपित करतोय. अंपायर जर आपण पाहिलं तर राज सैलू सर, पुंडलिक सरांसारखे अंपायर बोललेले आहेत. कॉमेंटेटर जर तुम्ही पाहिलं तर रोज 4-4, 5-5 समालोचक इथे येऊन क्रिकेटसाठी आपली सेवा त्या ठिकाणी देत आहेत. दररोज नवीन काहीतरी प्रेक्षकांना ऐकायला मिळतं. प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोज नवीन 8 संघ मैदानावरती येतात. 24 संघ फक्त मुळशी तालुक्यातले खेळलेत. म्हणजे मला वाटतं काही दिवसानंतर मुळशीकरांना बाहेरचे संघ घ्यायची गरज पडणार नाही. 24 संघ घेतलेत, 10-12 संघ वेटिंगला ठेवून. म्हणजे आरामात त्या ठिकाणी 32 आरामात होऊ शकतो जर 5 दिवसाची स्पर्धा घ्यायची म्हटली तर. फक्त मुळशी तालुक्याचाच. एवढे क्रिकेटपटू आहेत मुळशी तालुक्यामध्ये. त्यांना संधीची गरज होती फुलपिचच्या आणि ती संधी मावळ तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मानदेवी क्रिकेट क्लब मानच्या आपल्या मित्रांनी मानदेवी चषकात उपलब्ध करून दिले. 3 बाद 37 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समन आकाश दाभाडे मैदानावरती आहे. गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारे फटके मारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. परंतु पाहूया पृथ्वी संघाचे संघनायक पाही त्या ठिकाणी अप्रतिम विकेट त्यांनी दीपक दाभाडे यांच्या रूपाने मिळवलेले आहे. पुढच्या चेंडूवरती काय होत आहे. हा चेंडू हलक्याताने खेळून दिलाय, बरोबर गॅप मध्ये प्लेसमेंट. पहिल्या चेंडूवर आकाश दाभाडे चौकार वसूल करतोय 4 धावांसाठी. छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. धावफलकावरती आपण पाहतोय 3 बाद 41 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना 5 षटकांचा असणारा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. D11 कोटेश्वरवाडी विरुद्ध युनायटेड स्पोर्ट फाउंडेशन तळेगाव स्टेशन हा सामना मैदानावरती सुरू आहे. आकाश पहिल्या चेंडूवरती सुरेख प्लेसमेंट होती. गलीमधनं चेंडू पाठवून दिला बॉर्डलाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू यावेळी चेंडू ऑफ साईडला खेळलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय लॉंग ऑफचा. त्या ठिकाणी संदीप गाडीलकर सरांनी चेंडू अडवलाय, फेकलाय आणि इथे अगदी काही मिली सेकंदांचा उशीर. चेंडू मला वाटतं पृथ्वी यांनी त्या ठिकाणी स्टंपला थोडासा वाईड थ्रो आला होता. पृथ्वी यांची सुद्धा पूर्ण चूक म्हणता येणार नाही. धावफलक पुढे गेलाय. 3 बाद 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं केलं गेलं आयोजन मानच्या त्या ठिकाणी मानदेवी क्रिकेट क्लब मानच्या वतीनं. 4थ्या दिवसामध्ये स्पर्धा आली. अजून आता 2 दिवस स्पर्धेचे बाकी आहेत. आज नाताळ आहे. सर्वांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. हा चेंडू सुंदर बॉल होता. फटक्यावरती ताकद लावता आली नाही, परंतु 2 धावा मला वाटतं फटका कमीत कमी देऊन जाईल असं वाटतंय. नक्कीच 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे गेलाय. तब्बल 45 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 संपतंय. 3 बाद 45. D11 कोटेश्वरवाडीसाठी आपण मुळशी तालुका हापमध्ये पाहिलं फार मोठ्या मोठ्या धावा त्या ठिकाणी उभ्या केल्या गेल्या. कधी 91, कधी 100, कधी 82-83 अशा प्रकारे. परंतु आज आपण पाहिलंय पहिल्या मॅचमध्ये फक्त 46 झाल्या होत्या. परंतु वराळे संघानं मला वाटतं त्या 46 सुद्धा समोरच्या संघाला होऊ दिल्या नाहीत. पाचानी संघ त्यांच्या समोर होता. परंतु अप्रतिम म्हणजे तुम्ही फुलपिच क्रिकेटची स्पर्धा पहिल्यांदा खेळताय आयुष्यामध्ये. पहिली मॅच आहे तुमची फुलपिचची आणि तिथे तुम्ही जर का अशा प्रकारे सुरुवात केली भविष्य काळामध्ये आत्मविश्वास वाढत जाईल. आत्मविश्वासानं जग जिंकता येत असं म्हणतात आणि तो आत्मविश्वास वराळे संघाला नक्कीच पहिली मॅच देऊन गेली असेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. तर अंतिम षटक घेऊन हनुमंत शेखावत परत येत आहेत. समोर आहेत नथू दाभाडे. शेवटचे 6 चेंडू आता पहिल्या इनिंग मधले बाकी असतील. पाहूया काय होतं या मॅच मध्ये.
क्षेत्ररक्षणामध्ये केले गेलेले बदल, लेग साईडला जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. ऑफ साईडला जर पाहिलं तर लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर हे फिल्डर बॉन्डलाईनवरती आहेत. ऑफ साईडला सर्कलच्या आतमध्ये पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश मिड ऑफ हे फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आहेत. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंगमधले. रिवर्सचा प्रयत्न होता, मला वाटतं प्री डिटरमाइन शॉट होता हा. मला वाटतं ते बहुतेक हनुमंतनं ओळखलं. नथू यांनी ज्या प्रकारे बॅटिंग स्टान्स घेतला होता, चांगला हुशार बॉलर असेल तर त्याला ते समजून जातं की नक्की हे काय करायचा प्रयत्न करतील. मला वाटतं बहुतेक हनुमंतनं ते ओळखलं होतं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसलाय. 3 चेंडू आणि 45 धावा, माफ करा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा धावफलकावरती आहेत. गती परिवर्तन, हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. संकेत चेंडूच्या मागे त्यावरती घेतली गेलेली सिंगल. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. तब्बल 46 धावा धावफलकावरती आहेत. आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं मॅन ऑफ द सिरीजसाठी होंडा ॲक्टिवा गाडी आहे. तर उर्वरित त्या ठिकाणी उर्वरित टीमसाठी ती मुळशी तालुक्यातल्या संघासाठी खेळासाठी मर्यादित आहे. तर उर्वरित संघांसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी 32 इंची LED TV आहे. आकाश फटका जोरदार खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक धाव पडून पूर्ण केली गेली आणि आपण पाहतोय आकाशनं सुंदर धाव घेत त्या ठिकाणी 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅचमध्ये 46 करता आल्या नाहीत. पाहूया या मॅचमध्ये काय होत आहे. कोटेश्वरवाडी विरुद्ध तळेगाव स्टेशन असा सामना मैदानावरती रंगलाय. प्रेक्षकांची चांगली गर्दी आहे. फक्त प्रेक्षकांनी समोर गॅलरीत बसायचं आहे आणि खेळाडूंनी कंपल्सरी डगआउटमध्ये त्या ठिकाणी थांबायचं आहे. दोन्ही टीमसाठी A आणि B असे 2 डगआउट आपण बनवलेले आहेत. मैदानावरती भरपूर जागा आहे, भरपूर सावली आहे. ओहो, फलंदाज बादचा इशारा. थँक्यू डीजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू आपण पाहतोय इथे फलंदाज बाद असेल. अभि ना अभि या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय धावा आहेत त्या. अभिबाद झाल्यानंतर नवीन बॅट्समन स्वप्नील मैदानावरती येत आहेत. नवीन बॅट्समन स्वप्नील मैदानावरती येत आहेत. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू हवेमध्ये सीमा पार खणखणीत षटकार. आया है, जोर से बोलो ये तो
धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा झालेल्या आहेत, 55 धावांची गरज आहे. यामध्ये आता जरी 55 धावांचं टार्गेट असेल तर त्यातनं 5 धावा अगोदरच त्या ठिकाणी समोरच्या टीमला दिल्या जातील, म्हणजे त्यांना 50च बनवायचे आहेत. 54 झालेत, 55 बनवायचे आहेत. परंतु D11 कोटेश्वरवाडी संघाला त्या ठिकाणी उशीर आल्यामुळे आयोजकांची वतीने जी 5 धावांची पेनल्टी होती, याचा अर्थ त्यांना फक्त 50 बनवावे लागतील. रोज आम्ही 4 जण सांगितले, त्यांना 4 जणांचं बोललो, तुम्ही आलेला नाही. चांगली बॅटिंग नथू दाभाडे, दीपक दाभाडे आणि आकाश यांच्याकडनं आपण पाहिली. आणि मैदानाच्या आतमध्ये 54 त्यांनी बनवले, 55 समोरच्या टीमला करायच्या आहेत. परंतु 5 धावा त्यांची इनिंग सुरू अगोदरच समोरच्या टीमला दिल्या जातील. याचा अर्थ 36 चेंडूमध्ये त्यांना 50 बनवायचे, माफ करा 30 चेंडूमध्ये 50 बनवायचे आहेत. कशा प्रकारचं नक्कीच या प्रकारे ही मॅच असेल. या 30 चेंडूमध्ये 50 बनवलं जाणार का हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला परत घेऊन जाईल या ठिकाणी. थोडा वेळ मी नक्कीच थांबणार आहे, तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही नजर रोखून पाहत राहा. मानदेवी क्रिकेट क्लब मान यांच्या वतीने आयोजित केलेली मानदेवी चषक 2020. आणि यानंतर ऐका मावळ तालुक्याचा बुलंद आवाज. विशाल मोरे सरांना धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. आमचे मार्गदर्शक दीपक सर मंडले यांना मी ऐकत समालोचन शिकलो, असे आमचे मार्गदर्शक दीपक सर. नमस्कार मित्रांनो. मानदेवी क्रिकेट क्लब मान मुळशी आयोजित मानदेवी चषक 2020. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामधील दुसरा सामना, दुसऱ्या सामन्यामधील दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी अर्थात शामभाऊ दाभाडे स्पोर्ट क्लब कोटेश्वरवाडी या संघाच्या विरोधामध्ये युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन. हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये 49 बनवले गेल्या. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडूमध्ये बनवावे लागतील 50 धावा. 5 धावा ऍड केलेल्या आहेत. परंतु पॅनल्टी दुसऱ्या डावाला सुरुवात, त्यामुळे 50 धावा या डावामध्ये बनवायच्या आहेत. मुळशी तालुक्यामधील असलेली एक मानाची स्पर्धा. प्रसन्नदादा ओझरकर, वीरेंद्र अण्णा मोहिते, निलेशदादा मोहिते या सर्वांनी केलेले या स्पर्धेचं आयोजन आहे. समस्त ग्रामस्थ मान
त्याचप्रमाणे साजनदादा इरले, शुभम माने, साहिल शेख या सर्व मित्रपरिवाराने एकत्रित येत केलेलं या स्पर्धेचं आयोजन आहे. यानंतर होणारा सामना, या सामन्याची नाणेफेक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर होते. स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से यांच्या विरोधामध्ये ॲडव्होकेट प्रशांत दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या सामन्याची नाणेफेक होते. वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्येत एक वाढ होणार आहे. स्कोर कार्ड 6 धावसंख्येवरती आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असलेला संघ आहे. ज्या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं तो संघ युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन हा या वर्षीचा नवीन संघ आहे. दरम्यान एक बहारदार फटका खेळला जातो आहे. दरम्यान झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला. पहा मित्रांनो, किती सुंदररित्या झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. आशिष दाभाडेने आणि आशिषसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक चांगल्या प्रकारची चपळाई मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाली. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी एक जुना संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं, परंतु काही जुने आणि काही नवीन खेळाडू असलेला हा संघ आहे. खऱ्या अर्थाने दीपक सरांनी यापूर्वी सांगितलं की या पश्चिम पट्ट्यामध्ये एक चांगला संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिलं जातं. नथू दाभाडे बहारदार गोलंदाजी करत असताना जो आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं, अखेरच्या चेंडूवरती त्याने षटकार खेचला आणि एक चांगल्या प्रकारची धावसंख्या त्याच्या माध्यमातून बनवली गेली. आता थोडीशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय नथू दाभाडे आणि दीपक दादा. खऱ्या अर्थाने एक जुना खेळाडू म्हणून दीपक दादाकडे आपण नेहमी या संघाकडून पाहतोय. एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलेला खेळाडू, प्रचंड अनुभव पाठीशी असलेला दीपक दादा जो मैदानाच्या आतमध्ये नथू दाभाडे यांना कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने गोलंदाजीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगल्या प्रकारचं नाव कमावलेला, पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित गोलंदाज म्हणून नथू दाभाडेचं नाव नेहमी या टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जातं. संकेतसाठी हा चेंडू आपण पाहिला, सुंदररित्या खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक अभि चेंडूपर्यंत पोहोचलाय. दरम्यान सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड वाढेल. संघाची धावसंख्या 7 वरती पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. विक्रम उर्फ बंटी जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया नथू दाभाडे आणि त्याच्या समोर असलेली त्याची टीम D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करणार आहे ते आपल्याला पाहायचंय. रिव्हर्सचा प्रयत्न केलेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाहीये आणि डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. बहारदार गोलंदाजी करत असताना नथू दाभाडे जो आपल्याला पाहायला मिळतोय. PTPL पर्व पहिले मावळ तालुक्याच्या वतीने जो संघ खेळला, श्यामभाऊ दाभाडे सुपर किंग्ज मावळ या संघाच्या वतीने गोलंदाजीचं नेतृत्व करणारा नथू दाभाडे गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. बहारदार चेंडू आणि या दरम्यान अपील आणि पंचांनी इशारा केलाय. विकेट, फलंदाज बाद, धक्का क्रमांक दुसरा. विक्रम मैदानामध्ये बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानाचा ताबा घेतोय स्वरांजल गायकवाड. काल परवा वराळे गावच्या मैदानावरती आमदार चषक ही स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीरचा मानकरी ठरलेला स्वरांजल गायकवाड मैदानाचा ताबा घेतोय. इथून पुढे काहीतरी वेगळं चित्र निश्चितप्रमाणे या मैदानावरती पाहायला मिळणार आहे.
कारण स्वरांजल गायकवाड सारखा बॅट्समन मैदानाचा ताबा घेतोय. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी हा संघ कशा पद्धतीने स्वरांजल गायकवाड आणि संकेत माने या दोन बॅट्समनना रोखणारे ते आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये असताना 2 गडी त्या ठिकाणी 7 धावसंख्येवरती बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वरांजल गायकवाड या खेळाडूने कित्येक सामने आपल्या कामगिरीने जिंकून दिलेत. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. स्ट्राईक वरती डाव्या हाताने सज्ज, तर गोलंदाजी मार्गवरती नथू दाभाडे. शांत प्रकारचं वातावरण. ऑन स्ट्राईक स्वरांजल गायकवाड. ओहो, आणि या दरम्यान हा चेंडू अतिशय बहारदारीने टाकण्याचा प्रयत्न केलाय नथू दाभाडेकडून. दरम्यान षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव. टॉस साठी झाला कॅप्टन. 7 धावा आहेत. कॅप्टन चला दोन्ही संघाचे. स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्शे यांच्या विरोधामध्ये ऍडव्होकेट प्रशांत दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. दोन्ही संघाचे संघ नायक ताबडतोब टॉसला चला. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं. नथू दाभाडेने बहारदार गोलंदाजी केली. 2 गडी बाद केले आणि 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एक बहारदार गोलंदाजी आपण पाहिली. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी गोलंदाज मनोज दाभाडे संघाचा संघ नायक जो नेतृत्व करतोय D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी त्या संघाचा संघ नायक गोलंदाजी मार्गवरती या दरम्यान तयार होतोय. पहिल्या क्रमांकाचं षटक अतिशय बहारदार आहे. युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन पृथ्वीराज जगताप याने केलेली संघ बांधणी, त्यामध्ये आमचे सुधीर काका टकले यांनी दिलेली साथ आणि यावर्षी नवीन तयार झालेला तळेगाव परिसरामधील हा संघ युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव. काल परवा वराळेच्या मैदानावरती आमदार चषक ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी अर्थात विजेता ठरलेला संघ आज या मैदानावरती खेळत असताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ नामांकित आहेत. मावळ तालुक्यामधील दोन्ही संघ नामांकित आहेत. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. क्षेत्रक्षेत्र चेंडूमध्ये पोहोचला. फेकी करण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सिंगल या दरम्यान पूर्ण झाली. या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड वाढतोय. 8 धावा फलकावरती पूर्ण होत आहेत. या ठिकाणी आदरणीय काळूराम शेठ बोडके यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मी विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचंय. या ठिकाणी दोन्ही संघाचे संघ नायक, एका बाजूने आमचे शिवाजी भाऊ तर दुसऱ्या बाजूने संघाचे स्वराज्य स्पोर्ट क्लब उर्से संघाचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित आहेत. वाईड बॉल, अतिरिक्त धाव संकेत 1 ने वाढ होत आहे. 9 वरती स्कोर कार्ड पोहोचेल आपण पाहतोय. यापूर्वीचा सामना मित्रांनो आपण पाहिला असेल. 47 धावा विजयासाठी होत्या. मनोजदादा येवले स्पोर्ट फाउंडेशन पाचाने या संघाच्या समोर आव्हान होतं. या संघाला या 47 धावा पूर्ण करता आले नाहीत. चला वेळ वाचवा. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी. एक मिनटं. पंचांना सगळ्यांनी सहकार्य करायचंय. ठीक आहे, मैदानाच्या आतमध्ये काही गोष्टी घडत असतील आणि चांगल्या दर्जाचे पंच या ठिकाणी आहेत आणि खेळाडूही त्याच दर्जाचे आहेत. सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचंय. एक क्रिकेटच्या भावनेने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे.
या ठिकाणी नाणेफेकीचा कौल पुढील सामन्याचा झाला. त्यामध्ये देहू संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. दरम्यानच्या काळात चेंडू हवेत असेल आणि झेल टिपलाय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सर्व संघांच्या संघनायकांना विनंती असेल, टॉस झाल्यानंतर निर्णय त्वरित याच ठिकाणी कळवायचा आहे. सांगतो असा निर्णय क्रिकेटमध्ये आतापर्यंत चालला नाही आणि इथेही चालणार नाही. टॉस झाल्यानंतर त्वरित या ठिकाणी निर्णय कळवायचा आहे. आणि सर्वच खेळाडू चांगले आहेत, चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, त्याच्यामुळं चांगली स्पर्धा आपण खेळतोय. सर्व संघांनी आणि सर्व खेळाडूंनी स्पर्धेला सहकार्य करा एवढीच विनंती आहे. इथून पुढचं पुन्हा एकदा स्पर्धेचं धावतं वर्धन करण्यासाठी मी घेऊन जातो तुम्हाला. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज विशाल मोरे सर. धन्यवाद. एक चांगल्या प्रकारचं आयोजन असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मानदेवी चषक 2020. संकेत माने मैदानामध्ये बाद झालाय. नवीन बॅट्समन पृथ्वीराज. संघाचा संघ नायक बाबू या टोपण नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्वरांजल गायकवाड आणि पृथ्वीराज जगताप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पृथ्वी जगताप नवीन बॅट्समन. 3 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी हा संघ यशस्वी ठरलेला आहे. सामना जिंकण्यासाठी समीकरण जर पाहिलं गेलं तर 21 चेंडू शिल्लक राहिलेत आणि सामना जिंकण्यासाठी 43 धावसंख्येचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 21 चेंडू आणि 43 हे समीकरण आहे. D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी या संघाला ग्राउंडवरती येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे पॅनल्टी देखील या संघाला दिली गेली. अभि चेंडूला या दरम्यान कव्हर करत असताना पाहायला मिळाला. सिंगल घेतली गेली आणि या सिंगलच्या साह्याने 13 वरती धावफलक पोहोचलेला आपण पाहतोय. जो काही मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्या सर्व मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने आमचे मित्र 2016 साली शिवसेना चषक या स्पर्धेचे मला वाटतं आयोजक असलेले प्रसन्न दादा ओझरकर, आमची मैत्री झाली आणि तिथून पुढे आम्ही कित्येक मैदानावरती समालोचन केलं आणि आमची असलेली एक घट्ट मैत्री त्यांनी देखील आज ही एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी भरवली आहे. खऱ्या अर्थाने आनंद होतोय प्रसन्न दादा की तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलंय. स्वरांजलसाठी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आहे. बहारदाररित्या चेंडू टाकला गेलाय. अक्षरशः स्वरांजल गायकवाडला मैदानावरती क्रीजवरती उभं केलंय. इतकी जबरदस्त गोलंदाजी मनोज दाभाडेची. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मनोज दाभाडे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती स्वरांजल. ओ आणि या दरम्यान बिग हिट. स्वरांजलच्या बॅटमधून एक मोठा फटका. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. मित्रांनो षटकार खेळला गेला. या षटकाच्या साह्याने स्कोर कार्ड वाढलाय. संघाची धावसंख्या पोहोचली 19 धावसंख्येवरती. 3 गडी बाद झालेत. मित्रांनो सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धावा. 18 चेंडू आणि 36 हे समीकरण सामना जिंकण्यासाठी आहे. तुम्ही म्हणाल तितकं सोपं, तुम्ही ठरवाल तितकं अवघड आव्हान मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया गोलंदाजी मार्गावरती कोण येणार. या षटकावरती या सामन्याचं या डावाचं भवितव्य. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. यापूर्वी आमचे मार्गदर्शक समालोचक दीपक सर समालोचन करत असताना सांगितलं की वराळेचा संघ हा आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि पाचाने सारखा जो ताकदवर संघ मावळ तालुक्यामधील होता त्या संघाला आत्मविश्वासाच्या जोरावर वराळे संघाने मात दिली, म्हणजे पराभूत केलं. आता देखील तशाच पद्धतीची कामगिरी करावी लागेल. आत्मविश्वासाने
मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. आत्मविश्वासाशी जोडावी मैत्री, मैत्री असावी निस्वार्थ, मगच होतो खरा परमार्थ. यशाची गरुड झेप जेव्हा घेते प्रगतीच्या शिखरावरी, तेव्हाच स्वप्न साकारते, तेव्हाच स्वप्न साकारते. स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर चेंडू शिल्लक राहिलेत 18 आणि 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकणार? ज्या संघाचा संघर्ष अधिक असेल तो संघ निश्चितप्रमाणे सामना जिंकणार. एका बाजूने D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी तर दुसऱ्या बाजूने युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन. 18 चेंडू आणि 36 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे चालू होतोय. अभि याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. अभि नाही तो कभी नाही. जे काय करायचं ते आज आणि आत्ताच करावं लागेल. अभि दाभाडे तयार आहे. ओ 360 पृथ्वी बिग हिट और ए सिक्सर. Exclusive NB. बोला ना भाऊ. पृथ्वी जगताप मिस्टर 360 म्हणून याला नेहमी तळेगावच्या परिसरामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. आणि तशाच पद्धतीचा एक जबरदस्त फटका जो मैदानाच्या आतमध्ये खेळलेला आपण पाहिलाय. बाबू जगताप एक बहारदार फटका जो खेळला गेलाय. पुन्हा एकदा अभि तयार आहे. वाईड बॉल, एक षटकार खेळला गेला आणि त्यानंतर अभि आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तयार झाला, परंतु एक खराब पद्धतीचा चेंडू जो मैदानामध्ये टाकलेला आपण पाहिलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. एक वाईट यामध्ये जे ऍड केली गेली 26 धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद केलेले आहेत. पाहूया अभि जो नवीन गोलंदाज आहे D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी या संघामधील एक उभरता गोलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करणार आहे, कशा पद्धतीने एक तणाव देखील मैदानामध्ये आहे, एक प्रेशर आहे आणि या प्रेशरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल ते आपल्याला पाहायचं आहे. नवीन असलेला गोलंदाज आहे परंतु काय करामत करून जाईल हे आपण पाहणार आहोत. स्ट्राईकवरती फलंदाज तयार होतोय. पुन्हा एकदा मिस्टर 360 पृथ्वी जगताप. तर माझ्या काळामध्ये हा चेंडू सुंदररित्या खेळला जातोय. डीप लॉगॉनला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. NB. चौकार खेळला गेला. चौकारच्या साह्याने स्कोर कार्ड वाढला. संघाची धावसंख्या 30 वरती पोहोचलेल्या आहे. मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत समीकरण पोहोचवेल. सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आहेत आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवावे लागतील 25 धावा. 16 चेंडू आणि 25 हे समीकरण आहे. बाबू पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्ग होती अभि दाभाडे. ओ रिव्हर्सचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. एक सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे ती मी टीमपर्यंत पोहोचवतोय. या बाजूला मला वाटतं देहुगावचा जो संघ आहे तो संघ त्या ठिकाणी सराव करतोय. त्या संघाला विनंती आहे तुम्ही प्रॅक्टिस जर करायची असेल तर ज्या ठिकाणी पवेलियन आहे त्या पवेलियनच्या बाजूला तुम्हाला सरावासाठी जागा आहे. सीमारेषेवरती कोणी उभं राहू नका ही नम्र विनंती आहे. बाबूच्या बॅटमधून एक मोठा फटका. स्ट्रेट हिट और ए बिग हिट सिक्सर. बहारदार षटकार खेळला गेलाय पृथ्वी जगताप कडून आणि धावफलक पोहोचलाय 36 धावसंख्येवरती. एक जबरदस्त फटकेबाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली आहे. या षटकामध्ये एक चौकार आणि 2 षटकार आपण पाहिले. 36 धावा धावफलकावरती आहेत.
चेंडू शिल्लक राहिले 14 आणि 14 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. दरम्यानच्या काळामध्ये हा चेंडू सुंदररित्या खेळला जातो. क्षेत्रशः दूरवरून आशिष दाभाडे चेंडूपर्यंत पोहोचतो. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला आणि दरम्यान 2 धावा अतिशय लाजबाब पूर्ण होत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या साह्याने स्कोर कार्ड वाढला. संघाची धावसंख्या पोहोचली 38 धावसंख्येवरती. 13 चेंडू शिल्लक राहिलेत आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. मानदेवी चषक 2020 मानदेवी क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम मानदेवी चषक 2020. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही, परंतु एक चांगल्या दर्जाचा आपण फटका म्हणूयात. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात, त्यामुळे धावफलक 2 ने पुढे सरसावेल आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 40 वरती आणि षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलाय. या षटकाचा जर विचार केला गेला अभि दाभाडेच्या, तर या षटकामध्ये बनवल्या गेल्या 21 धावा. या षटकामध्ये स्वरांजल गायकवाड आपण पाहतोय, एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. त्याच्यासोबत असलेला पृथ्वी जगताप हा देखील बहारदार फलंदाजी करत असताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत स्वरांजल गायकवाड यांनी 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडूमध्ये 9 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि याच्यापेक्षाही जबरदस्त कामगिरी करत असताना संघाचा कॅप्टन जो आपल्याला पाहायला मिळाला आहे पृथ्वी जगताप याने 7 चेंडू खेळलेत आणि 7 चेंडूमध्ये त्याने 21 धावा ज्या बनवलेल्या आहेत. जबरदस्त फटकेबाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे पृथ्वी जगताप. संघ नायक कसा असावा याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो दाखवून देतो युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव या संघाच्या वतीने. गोलंदाजी मार्कोती गोलंदाज या दरम्यान तयार होतोय. नथू दाभाडे जो गोलंदाजी मार्कोती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता सामना जिंकण्यासाठी शेवटचे 12 चेंडू आहेत मित्रांनो आणि या 12 चेंडूमध्ये किती बनवायचे तर 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 7.5च्या सरासरीनुसार धावा बनवायच्या आहेत. आता खऱ्या अर्थाने संघर्षात सुरू झालाय. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. 12 चेंडू आहेत मित्रांनो आणि या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवावे लागतील 15. पैज लावली गेली आहे की सामना कोण जिंकणार. सामना दोन्ही संघांसाठी सारखा आहे. 12 चेंडू आहेत, 15 बनवायच्यात. 12 चेंडूमध्ये सामना कोण जिंकणार. एका बाजूने युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन तर दुसऱ्या बाजूने D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी. डी फॉर डेंजरस. कोण सामना जिंकणार. नथू दाभाडे गोलंदाजी मार्गवरती तयार. ऑन स्ट्राइक स्वरांजल. नेहमी एकाच मैदानावरती हे दोन्ही खेळाडू सराव करत असताना आपण पाहतो. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. आणि या दरम्यान बिग हिट. कोई मौका नहीं, सीधा सिक्सर. बिग हिट. मंगेश खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं मित्रांनो तर स्वरांजल गायकवाड जास्तीत जास्त सराव कोणाच्या सोबत करत असेल तर D11 क्रिकेट क्लब कोटेश्वरवाडी या खेळाडूंबरोबर त्याचा सराव असतो आणि आज या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाणार हे त्याला पुरेपूर माहिती आहे आणि त्या संधीचा त्याने फायदा घेतला आणि खणखणीत पहिल्या चेंडूवरती नथू दाभाडेला षटकार खेळलाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येने वाढ झाली आहे. स्कोर कार्ड पोहोचलाय 47 धावसंख्येवरती. 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. पुन्हा वाईट. बॅक टू बॅक वाईड बॉल. 48 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. 11 चेंडू शिल्लक राहिलेत. 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. काय होणार. प्रेक्षक देखील उत्सुकतेने पाहत आहेत की सामना कोण जिंकणार. दोन्ही ताकदवर संघ आहेत. 11 चेंडू आणि 7. आणि या दरम्यान स्वरांजलच्या बॅटमधून एक बहारदार फटका
आकाश चेंडूला कव्हर करेल, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेला नकार, सिंगल, आणि या सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड वाढतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 49 वरती. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामन्याचं भवितव्य, या डावाचं भवितव्य नथू दाभाडेवरती आहे. नथू दाभाडेने करामत केली तर एक चांगल्या प्रकारचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. ऑन स्ट्राईक पृथ्वी, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू, क्षेत्रशः चेंडू खाली, झेल झाला आणि फलंदाज बाद, विकेट. धक्का क्रमांक 4. मेंढ्याची वळवळ, अहो लांडग्या मोर सेड्या मेंढ्याची वळवळ, जाग्यावरती खेळ ग बाया, जाग्यावरती खेळ, जाग्यावरती खेळ ग बाया, जाग्यावरती खेळ. थँक्यू. मित्रांनो, सामना संपलेला नाहीये, तर खऱ्या अर्थाने संघर्षमय अवस्थेमध्ये सामना पोहोचलाय. क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाही. जे काय असेल ते मैदानाच्या आतमध्ये आमने सामने. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस PSI संदीप सर. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवणार आहे. एका बाजूने स्वरांजल, दुसऱ्या बाजूने नथू. शेवटचे चेंडू शिल्लक 9 आणि बनवायच्या 6 धावा. हवेमध्ये चेंडू, दरम्यान बिग हिट, बिग हिट, आणि याच बरोबर विजयी षटकार खेळला जातोय. स्वरांजल गायकवाड आणि सामना जिंकलाय युनायटेड स्पोर्ट क्लब तळेगाव स्टेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. थँक्यू डीजे. तर यानंतर होणारा सामना कोण कोण आहे? ॲडव्होकेट प्रशांत दादा जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहूगाव वर्सेस स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. तर देहू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. देहू संघ आपण खेळाडू कक्ष ए मध्ये असाल आणि उर्से संघ आपण खेळाडू कक्ष बी चा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो, खेळाडू कक्ष देहू ए मध्ये देहू संघ